हाय गाईज. तर आज आहे फ्रायडे आणि मी जसं लास्टच्या ब्लॉगमध्ये बोलले होते की आज मी वरलक्ष्मी व्रतमची पूजा करणारी आहे. तर कालपासून माझं थोडं लो चालू आहे हेल्थ. ठीक आहे, आता बेटर बेटर फील करत आहे. पण मला असं खूप चांगलं करायची होती पूजा. इट्स लाईक की खूप शॉपिंग करायची होती काल आणि सगळं आणायचं ते होतं. बट काल योगेशला ऑफिसवरून यायला 8 झाले. खूप लेट झालं म्हणून काल आम्ही शॉपिंगला नाही जाऊ शकलो. अजून आज वापस योगेश गेला ऑफिसला आणि मला एकटीला जाऊन बाहेर शॉपिंग करायला नाही आवडत. अं, योगेश पाहिजे मला. तर त्यामुळे मी गेले नाही आणि ऑनलाईन ऑर्डर केले. जेवढं झेप्टो, ब्लिंकिट वरून जे जे सापडेल ते ऑर्डर केले. सो सिम्पलच करावं लागेल आता, कारण की माझ्याकडे वस्तू वगैरे नाही आहेत. आम्ही पुण्याला राहतो आणि रेंटने राहतो. सो माझ्याकडे असे सगळे वस्तू नाही आहेत जे लागतात. सो जे आहेत त्याच्यामध्ये आता ऍडजस्ट करून मला पूजा करावी लागते. त्याच्यामुळे मी जे प्लॅन केले होते ते एक्झिक्युशन मध्ये नाहीये आता. सो ठीक आहे, जे होईल ते होईल. जसं करायचं आहे ते करेल. सो आता माझी पूजेची तयारी ऑलरेडी मागवलं मी, सगळं आलेले आहे. आता तयारी करायची बाकी आहे फक्त. सो रेडी झाले मी, हेअर वॉश वगैरे केले आणि रेडी म्हणजे अशी नाहीये मी. मी प्रॉपर एकदम तेलंगणा लुक करणारी आहे. सो ते त्याच्यासाठी तुम्ही हेड पर्यंत बघा, नाहीतर मी त्या लुकचा दुसरा व्हिडिओ टाकेल. ह्या जर ब्लॉग मध्ये नाही जमलं तर दुसरा व्हिडिओ टाकेल मी तेलंगणा लुकचं. सो आता काम सगळं झालेले आहे, साफसफाई केली मी. आता पूजा मांडायची आहे आणि नैवेद्यासाठी मी युट्यूब वरून बघून जे जे सिंपल नैवेद्य मी करू शकते ते करणारी आहे, कारण की माझं हेल्थ थोडं लो वाटत आहे मला. सो मी जे करू शकते ते सिंपल, जे जे नैवेद्य होऊ शकतात ते मी आता युट्यूब वरून बघून करणारी आहे. तर व्लॉग बघा, पूर्ण व्लॉग बघा. आणि पूजा मी इव्हिनिंगच करणारी आहे, कारण योगेश ऑफिसला गेला आणि योगेशला यायला इव्हिनिंग होतो ऑफकोर्स. तर मी योगेशच्या बिनाही पूजा करायचं माझं मन नाहीये. योगेश आल्यानंतर मी करणार पूजा. तर त्यापर्यंत मी पूजाची सगळी तयारी वगैरे करून ठेवते, नैवेद्य ते करून ठेवते. मग योगेश आले की आम्ही पूजा करणार. सो बघत राहा, एंड पर्यंत बघा व्हिडिओ. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला जर व्हिडिओ बघत आहात तर. आम्हाला खूप गरज आहे तुमची सबस्क्रिप्शनची. आणि लाईक करा, हाईप करा, शेअर करा. सो हेच होतं की आम्हाला गरज आहे आता सबस्क्रायबर्सची. किचन बघून परेशान होऊ नका, कारण खूप मेस झालेला आहे. बघा, 3 गॅस ऑन आहेत. 3 गॅसवर लगातार 1.5 आवरच्या वर होत आहे. मी स्वयंपाक करत आहे आणि माझे 5 आयटम्स पण झाले नाही आहेत, अजून व्हायचे बाकीच आहेत. इथे मी भज्या करत आहे. हे झालेलं आहे भज्या. हे परवन्नम म्हणतात तेलुगूमध्ये. दुधामध्ये राईस टाकलेली खीर. आणि हे कलाकंद. आणि मेस बघा, एवढं सारं मेस मी पसरून ठेवले किचन. आता मला ते साफ करायला अजून 1 तास लागणार आहे. ऑलरेडी टाइम झालेला आहे खूप. होतच नाही आहे यार काम. किती लवकर लवकर केलं तरी माझी हालत पूर्ण बिघडली. चलो, अजून काम खूप आहे. तर मी जस्ट दाखवायला हे व्हिडिओ घेतले की कसं चालू आहे माझं काम. सो सगळं काम झाल्यानंतर अजून परत साफसफाई ते करते, ठीक आहे. तर मी इथे मांडत आहे, कारण 1 BHK असल्यामुळे देवघर नाहीये आणि जिथे आम्ही देवपाट वगैरे जे जिथे आमचे देवपाट वगैरे आहेत ना, तिथे स्पेस खूप कमी आहे. तर मी इथे मांडत आहे. आणि मी प्रोसेस काय असं करेक्ट नाही सांगत आहे 100%. बट जे मी बघितले या जे मला सांगितले, मी युट्यूबवर पण खूप व्हिडिओज बघितले आणि मला घरचे पण खूप सांगितले, त्याच्या अनुसार मी जे माझ्याने होऊ शकेल त्या प्रोसेसने करत आहे. असं काही परफेक्ट नाहीये. तर ज्या प्लेसवर आपण करत आहात ते प्लेस आधी पुसून घ्यायचं. आणि मी व्हिडिओ कम्प्लिटली नाही घेऊ शकत, तर थोडे ग्लिम्सेस घेते काही असंच, कारण खूप उशीर झालेला आहे. माझा आत्ता स्वयंपाक झालं आणि मला पूजा मांडल्यानंतर मला रेडी पण व्हायचं आहे. आय डोंट थिंक की मी गेट रेडी विथ मी व्हिडिओ करणार. तर 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 सुरू करते. दमाला पण आले मी खूप.
तर आता ज्या प्लेसवर आपण पूजा करत आहोत ना, तिथे हळदीने असं पुसून घ्यायचं, म्हणजे हळदीनं हे करायचं. सर्कल टाईप मध्ये केलं तरी चालेल. मी सर्कल मध्ये करत आहे आणि त्या जागेची पूजा करायची आधी. मग पीठ वगैरे जे आसन असेल ते आसन ठेवायचं. तर मी राऊंड शेप मध्ये करत आहे आणि मग मी पूजा करते ह्या प्लेसची. त्याच्यानंतर मग मी मांडून घेते सगळं. असं सर्कल मध्ये मी राऊंड राऊंड करून घेतले हळदीने आणि हे प्लेसला मी पूजा करून घेते हळदी कुंकू अक्षरा होऊन. पीठ ठेवले. पीठ जास्त उंच नाही राहायला पाहिजे म्हणे, बसून आपण खालती बसून पूजा करायसारखं राहायला पाहिजे म्हणे, म्हणून मी हे पीठ घेतले आणि त्याच्यावरती एक नवीन कपडा जे आहे ते टाकत आहे. हे कलश घेत आहे मी. कलशाला पण आपण हळदी लावायला पाहिजे. कलश ठेवले, कलशामध्ये पाणी टाकले आणि आता कलशामध्ये हळद, कुंकू, थोडेसे हे तांदूळ आणि एक सुपारी आणि हे कॉइन टाकायचं. 5 आंब्याच्या झाडाचे पानं घ्यायचे आणि कळशामध्ये अरेंज करायचे. नारियल घ्यायचं. नारियलला पण हे काढलेले सगळं असं हे टाईपचं नारियल पाहिजे आणि मग नारियलला पण हल्दी छान लावायचं. छान नारियलला हळद सगळीकडे लावून घेतले आणि आता हे ह्याच्यावर अरेंज करायचं. आणि कलशाला कुंकू लावून घ्यायचं आणि नारळाला पण. नवीन पीस घ्यायचं, नवीन पीस आणि इथे ठेवायचं. ते कसं ठेवतात ते पण सांगते मी. हे असं नवीन पीस ठेवायचं आणि त्यालाही हळदी कुंकू लावायची. मग नंतर आपण कसंही डेकोरेशन करू शकता. लाईक मी दीप ठेवले इथे, थोडं बाजूला ठेवते आणि फुलाने सजवले आणि मी हे कमळाचं फूल मागवले ब्युटिफुल. तर बाकी आपण कसं पण सजवू शकता. हे मी देवीच्या समोर ठेवते. मस्त आहे ना. आणि बाकी तुम्ही कसंही सजवू शकता, फळं ठेवू शकता. मी बाकी रंगोळी वगैरे काढते इथं छान. हाय गाईज, सगळं डेकोरेशन दाखवणं पॉसिबल झालं नाही कारण की माझे फोन स्विच ऑफ पडला होता. हे दाखवत आहे. मस्त मी फुलांची रांगोळी काढले आणि इथे मी 7 केले नैवेद्यासाठी. 7 नाही, राईसला पकडलं तर 8 होतील, बट राईस आणि करी पकडून 7 झाले. आणि मी हे असं मस्त सगळं केले, रांगोळी वगैरे काढले छान. आता पूजाची सुरुवात करते. त्याच्या आधी मी तुम्हाला माझा लुक दाखवू का योगेश? तर तुम्ही माझी तयारी बघण्याच्या आधी योगेशची तयारी बघा. योगेशचं काहीच काम नाहीये तरी लुंगी घालून इकडे तिकडे फिराय. मी योगेशला म्हणलं होतं तयार हो योगेश, पूजा करायचं आहे. पूजा करायची आहे म्हणून मी लुंगी घालून तयार झालो आणि आता मला स्कॅम झाला माझ्यासोबत. ते झाल्यावर मला कळलं की माझं काय इन्व्हॉल्वमेंटच नाही. मी लुंगी घालून काम करायला. तर मी माझा लुक दाखव. आता शैलजाचा लुक दाखव. असं ह्या साईडने बॅक कॅमेराने. बॅक कॅमेरा. तर मी अशी तयार झालेले आहे मस्त. वाव दिसाली ना, वाव एकदम. गजरा लावायचा आहे मागे. हे मागचं किती मस्त आलं का? मस्त आलं का मागचं? मस्त आहे. अशी तयार झाले मी. खूप टाइम लागला. म्हणजे टाइम नव्हता मला तयार व्हायला, कारण खूप कमी टाइम मध्ये तयार झाले मी. तर हे आहे माझी साडी. साडी खूप चांगली आहे यार. आणि हे लिप कॉम्बो कसं वाटलं? ज्वेलरी
आणि हे सोन्याचे आहेत आणि ह्याच्यावर पण लक्ष्मी आहे. हा हो, हे लक्ष्मी आहेत दोन्ही. ते हे मंगळसूत्र सोन्याचं आहे आणि सोन्याच्या ह्याच्यावर इकडून सांगू नको कोणतरी येऊन घेऊन जाईल. कोणी येऊन जाणार आपला नाही. ऍड्रेस आहे ना मस्त एकदम. हे बघा आता सेव्हन्थ हेवनला आहे. चला. हे बघा माझं मेकअप असं झालेलं आहे. हे जे नथ आहे ते मला नाही आवडत. पण काय माझी जे ओरिजिनल नथ आहे ना ती हरवली, आता सापडत नाहीये जे मला आवडते. सो मला हे घालावं लागलं. हे पण छान आहे बट मला हे नाही आवडत असं. पण ठीक आहे, स्टील हे माझ्या लग्नातले आहेत ज्वेलरी. मेकअप पण छान आलं यार. ब्लश मस्त दिसायला. शायनिंग शायनिंग वारायली यार माझी मेकअप आज. चला आता आपण पूजा करू. आधी दीप पूजा करते. हो चालू आहे. म्हण ना तू म्हण ना. दुसरं पण मध्ये आहे. माईक लावून योगेश मंत्र म्हणणार आहे. लक्ष देऊन ऐका सगळं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि गणपती पूजा करत आहे. समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गम गणपते नमः. दिवा लावायला दिवा लाव ना ओम योगेश. एकदंता दिवा दिवा. दिवा लावायचा आहे? हम्म. लाव की मग. दीप ज्योती परब्रह्मा दीप सर्वतोमपः दीपेन साध्यते सर्वं संध्या दीपो नमोस्तुते. सद्योजातं प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः. भवे भवे नाति भवे भवस्वां भवद्भवाय नमः. हे ओटी भरत आहे देवीला. वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमो कालाय नमो कलविकर्णाय नमो बलाय नमो बलविकर्णाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः. अदो अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यो सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ईशान सर्वविद्यानाम् ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपति ब्रह्माधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवम्. हे बाया बायांनी करायचं असते, पण मला इथं कोणी माहित नाही सोसायटी मध्ये म्हणून. बायला बोलायचं. माझा नवरा हमेशा काही ना काही बनते माझ्यासाठी. सासू बनवू शकते, सोसायटीतले बाई बनवू शकते, काय बनवू I शकते. take it as a compliment. म्हणजे हमेशा हेल्पला. ते बेबीला घेऊन ये ना. बाहेर आहे बघ बेबी. तिला प्रसाद देऊ आपण. ते बेबीला बाहेर खेळायला बेबीला बोलून. ते एक बेबीच माहिती आहे आम्हाला बाहेर असलेले. त्यांनी हैदराबादचे आहेत तिचे पेरेंट्स त्यांनी. सो ते माहिती आहे आम्हाला. तिला बोलवायला खेळायला. क्या कर रहे हैं? तो आरती करून घेते. आओ इधर आ जाओ, तुम्हें कुछ देते आ जाओ. सोनू आ जाओ. पूजा करायला. आ जाओ. सुख करता दुखता वार्ता विनाशी निर्विपुरी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदरम सुंदराची कंठी मान हे देव हे देव हे दशमते मन सर्वमते मन कामना पुती हे देव रत्नपचितारा तुझोरी पुरा चिन्नाची उठी कुंकू करा हे देव कामना शोभदवर कुंकुम पुरे चरणी लावूया हे देव मूर्ती ते मन सर्वमते मन कामना पुती हे देव नंबर पीठावर खणी रंजना दस नामाचा पायदन संकटी भाव निराव इरचे सर्वंदना हे देव. हा बॉल पडेल ना दिव्यावर, इकडे साईडला ठेव. बस बस ना, बस बस पाया पड बस, देवाचे. हळू हळू हळू. हळू म्हणाली तिनं पण. हळू हा, पाया पड की देवाचे पाया पड. मला भीतीच वाटायली. हा दर्शन घे असं. हा असं असं आहे बघ, असं कर असं. थांब, बनानाच कुठे आहे ते? जे 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 जे. कुठे आहे हा योगेश? कुठे असं आहे? कर. फ्रीज मध्ये आहेत. हा दे इथं आहेत. डिस्को. गेस्ट आलेत आमच्या पूजाला. छोटे छोटे गेस्ट. ते दे प्रसाद दे की त्याला. हा प्रसाद. हात हात ही गोड आहे, प्रसाद आहे. ते हात पाहिजे? देऊ. तेवाला देऊ. दे एका याच्यामध्ये दे प्लेट वाटीमध्ये. मध्ये देते. थांब. ते न- आमच्या घरी 2 पाहुणे आलेले आहेत छोटे छोटे.
आणि हा पाहुणा फक्त पुलिहोराच खाणारा पाहुणा आहे. आणि ही केळ. कन्फ्युज आहे काय खायचं, कलाकंद खायचं का केळ खायचं. हा त्या काही समजत नाहीये काय लँग्वेज. बोलू? टॅन टॅन म्हणजे बरं. आपका नाम क्या है? तिला आपका विचार ना. नाम क्या है? हाँ? आपका नाम क्या है? पेर चप्पू. पेर चप्पू आमा. पेर चप्पू पेरू. हाँ? ही ये हाँ. एवढं शिरकती. मम्मी. अरे पडशील. पूजा झाल्यानंतर लगेच आम्ही जेवण केलं आणि गप्पा गोष्टी केल्या ह्यांच्यासोबत. हे आहेत योगेशचे दादा. सो हे आले होते आज. गप्पा गोष्टीमध्ये आमचा वेळ गेला, त्यामुळं व्हिडिओ एंड करायला टाइम mic म्हटलं ना. चालू झालं. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग. हे होता थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक बाय बाय करा. करायला बाय सबस्क्राईब करा, लाईक Bye. करा, हाईप बाय करा. काहीतरी लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज. थँक्यू ते म्हणलं तर थँक्यू करा, फॉर guys. वॉचिंग. काहीतरी लाईफ ऍडवाइस. चांगलं राहा. आम्हाला ऍडवाइस दे. अभ्यास करा. आम्हाला ऍडवाइस देऊ नको द्यायला. अभ्यास करा. बघणं सोडून देतील. आमचे व्हिडिओ बघणं सोडून देतील. अभ्यास करा थोडं, पण व्हिडिओ पण बघा. ओके, दिस इज द एंड. दिस इज द एंड. व्हिडिओचे एंड आहे. बाय गाय. बाय गाईज.